नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरताची भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचा ठाणे या प्रवर्गाचा निकाल लागलेला आहे. तर ठाणेमध्ये जर बघाल तुम्ही तर एकूण मी ऑलरेडी नॉन पेसा क्षेत्रासाठी सांगितलेलं आहे. तर आताच्या व्हिडिओमध्ये पेसा क्षेत्रासाठी कट ऑफ किती राहणार आहे, कोणकोणते विद्यार्थी सिलेक्ट होतील, त्या सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर इथं जर बघाल तर ही लिस्ट लागलेली आहे. इथं तुम्ही ठाण्याची लिस्ट बघू शकता. अ, मग ही यादी आहे ठाण्यासाठीची. तर हे यादीवरती तुम्हाला काय ऑब्जेक्शन असतील, सगळ्यात पहिले सांगेल ऑब्जेक्शन असेल, तर तुम्ही काय करू शकता मुलींनी जर ऑब्जेक्शन असेल तर ते काय करू शकता, की इथं DCF thane@gmail.com याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन पाठवू शकता किंवा dycfc_thane@महाराष्ट्र_forest.gov.in याच्यावरती मुलींनी ऑब्जेक्शन घेऊ शकता मेल करून. आणि मुलांच्या बाबत जर बघाल तर मुलांनी DCF शहापूर@gmail.com इथे करायचं आहे, मेल करायचा आहे किंवा स्वतः जाऊन करू शकता तिथे ऑफिसला जाऊन. 11 तारखेपर्यंत 5 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं हे करायचं आहे. आता ही यादी आहे तुम्ही बघू शकता. तर इथं बघा पेसा क्षेत्रासाठीही दिलेलं आहे येस किंवा नो तुम्ही अप्लाय केला असेल तर. तर त्याच्यानुसार मी कट ऑफ किती असेल ते सांगेल. सगळ्यात पहिलं तर आपण काय करूयात, की जाहिरात बघूयात, की या जाहिरातीनुसार किती जागा होते आणि त्याच्यानुसार कट ऑफ किती लागणार आहे. ओके. पेसा क्षेत्रासाठी कट ऑफ किती लागणार आहे. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय करेल, की ही जाहिरात दाखवेल फॉरेस्ट गार्डसाठीची, ठाण्यासाठीची, नाशिक, पुणे, सगळ्यात शेवटी ठाण्याचं कुठं ठाण्यासाठी. तर पेसा क्षेत्रासाठी नॉन पेसा क्षेत्रासाठी बघा, की 266 पदं होती आणि पेसा क्षेत्रासाठी ठाण्यासाठी बघू शकता इथे किती होती? ठाण्यासाठी 44 पदं होती. किती होती? 44 पदं. आता याच्यानुसार बघा फक्त एस-सीचे उमेदवार राहतील याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बघाल तुम्ही तर इथं सर्वसाधारण महिला खेळाडू याच्यानुसार मी काय केलं, की 44 याचं कट ऑफ सांगणार आणि त्याच्यानंतर पालघरचा सांगेल 150 पदांसाठीचा. दोघांसाठीचं सांगणार आहे. तर ही यादी असेल मी एक्सेलमध्ये कन्व्हर्ट केलेली आहे ऑलरेडी. आता मी काय करतो याच्यामध्ये इथं फक्त फिल्टर लावेल पालघरसाठीचा किंवा ठाण्यासाठीचा पहिला लावेल. ओके. इथं ठाण्यासाठीचा लावेल पहिला. ठाण्यासाठीचेच फक्त एस-टी उमेदवार येतील इथे. तर आता ठाण्यासाठी जर पाहाल तुम्ही तर सर्वसाधारण 4 पदं होती. आता सर्वसाधारण 4 पदामध्ये बघा, तर हे फर्स्ट कॅन्डिडेट राहतील 158 मार्कांसह. त्याच्यानंतर सेकंड कॅन्डिडेट राहतील 156 मार्कांसह. थर्ड कॅन्डिडेट जातील ते 150 मार्कांसह आणि फोर्थ कॅन्डिडेट जे राहतील ते राहतील 147 मार्कांसह. तर 147 मार्कांचा कट ऑफ असणार आहे हा सर्वसाधारणचा याच्यासाठी ठाण्यासाठीचा. त्याच्यानंतरनं महिला बघा 15 महिला आहेत. तर याच्यानुसार जर पाहिलं आपण तर फर्स्ट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 14 होतं का? 14 आणि 15. तर 128 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे पेसा क्षेत्रासाठी. फिमेलसाठीचा कट ऑफ राहणार आहे 158 सॉरी 128. मी लिहितो ठाणे पेसा 128 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे फिमेलसाठीचा. ओके. हे झालेलं आहे. 15 पदांसाठी सांगितलेलं आहे. 3 पदं खेळाडूंसाठी आहेत. Close करतो मी. 3 पदं आहेत ती खेळाडूंसाठी आहेत. तर सगळ्यात पहिल्यापासून एस-पी 1 हे 1 फर्स्ट कॅन्डिडेट त्याच्यानंतरनं 2, 2, 2 आणि हे तिसरे 57 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. स्पोर्ट्ससाठी 97 मार्क कट ऑफ. ओके. हे झालेलं आहे. त्याच्यानंतरनं 7 माजी सैनिक आहेत. तर याच्यामधून मी काय करेल, की कंट्रोल एफ करेल एक्ससाठी. एक्स सर्व्हिसमॅन हे पद आहे का याच्यामध्ये कोणी?
120 एकही नाही आहे. बघा एकही पद नाही, हे खाली राहतील हे पद. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. तर 4 पदवीधर अंशकालीनसाठी आहेत. तर 4 पदवीधर अंशकालीनसाठी आहेत पीटीसाठी. तर मला वाटतं की हे पण पदं खाली राहणार आहेत पीटीसाठी. ओके. तर 4 पदं जर सपोज खाली राहतील, इथे जर सपोज मी पीटी दिसत नाही मला, मी पीटी सर्च करतो. तर हे 4 पदं जे ओपनला चालले जातात, म्हणजे ओपन याच्यासाठी. तर बघा पहिल्याचं कट ऑफ 4 विद्यार्थी होते. इथे जर बघाल तुम्ही, तर ते पेसासाठी नाही आहे, लक्षात घ्या इथे नाही आहे. हां, हे 1, 2, 3, 4. आता इथं जर बघाल, कारण 4 उमेदवार सर्वसाधारण होते, अजून 4 वाढतील. 1, 2, 3, 4. तर 142 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे ओपन सर्वसाधारण. सॉरी, सर्वसाधारणसाठी. सर्वसाधारणचा कट ऑफ राहणार आहे 142 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. त्याच्यानंतर ना, जर आपण पुढे गेलो, पदवीधर अंशकालीन झालं, भूकंपग्रस्तसाठी 1 सीट आहे. तर आपण ए करूयात. अर्थक्वेक अफेक्टेड. नाही, ते प्रकल्पग्रस्ताला जाऊ शकते ती सीट. बहुतेक कॅन्डिडेट नाही आहेत. प्रकल्पग्रस्ताचे कॅन्डिडेट याच्यासाठी ठाण्यासाठीही नाही आहेत असं वाटत आहे. तर या खाली राहतील. ठीक. आता एक ओके, एक कॅन्डिडेट आहे इथे 99 मार्कांचा. एक कॅन्डिडेट आहे प्रकल्प पी एसाठी. मला फक्त किती पाहिजे कॅन्डिडेट? प्रकल्पासाठी 3 पाहिजे असते. 2 आहेत. कॅन्डिडेट आहेत. आणि 3 66 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. प्रकल्पग्रस्तासाठी पी एसाठी 66 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे हा. त्याच्यानंतर ना, पुढे जर गेलो आपण, पुढे गेल्यानंतर ना प्रकल्प झाले, भूकंपग्रस्त झाले रोजंदारी मजदूरसाठी. तर रोजंदारी मजदूरसाठी आहे की नाही आहे? बहुतेक तरी कॅन्डिडेट नाही आहे तिथे. तर ती जागा ओपनसाठी जाते. परत अजून काय होतील की 4 जागा अजून वाढतील. ओके. म्हणजे 142 नंतर ना अजून 4 जागा वाढतील. 142 नंतर ना अजून 4 जागा वाढतील. जसं आपण मगाशी कट ऑफ काढला होता 142 मार्कांसाठी. हा विद्यार्थी इथे होतं वाटतं. हां. 142 मार्कांचं हे इथं अजून एक. 1, 2, 3 आणि 4. तर 136 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे सर्वसाधारणसाठी. 136 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे सर्वसाधारणसाठी. 136 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. त्याच्यानंतर ना पुढे आहे, होमगार्डसाठी 2 पदं होती. तर एस-जीसाठीचे 2 पदं आहेत. तर होमगार्डसाठी आहेत उमेदवार हे एक फर्स्ट कॅन्डिडेट आहेत आणि हे सेकंड कॅन्डिडेट. 131 मार्कांचा कट ऑफ. एस-जीसाठी 131 मार्कांचा कट ऑफ. 131 मार्कांचा कट ऑफ. तर मी तुम्हाला काय केलं की हे एकच मिनिट. होमगार्डसाठी 3 पदं होती. 4 इथे. ओके. हं. आणि हे 3 होमगार्डसाठी पदं होती. तर 3 जर बघाल, मी चेक करतो. 1, 1, 1, 2, 2 आणि 3 उमेदवार असतील तर हे 3. 122 मार्कांचा कट ऑफ सांगितलेला आहे एस-जीसाठी. 122 असेल, सॉरी 3 पदं आहेत. 122 मार्कांचा कट ऑफ असणार आहे हा. 122 मार्कांचा कट ऑफ राहणार. तर हे हे होतं सगळं ठाण्यासाठीचं. त्याच्यानंतर पालघरसाठी बघूयात. आता पालघरसाठी जर बघितलं तर आता इथं मला ठाण्याच्या जागी पालघर करायला लागेल.
पालघर. तर पालघरमध्ये जर पाहाल तुम्ही, तर इथे पालघरसाठी 25 सर्वसाधारण होते. पालघरसाठी 25 जागा होत्या. तर 25 साठी पहिले 25 उमेदवार पाहायला लागते त्याला. तर इथे जर बघितलं, तर हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. 146 मार्कांचा कट ऑफ. सध्या तर 146 मार्क म्हणतोय पालघरसाठी. 146 मार्कांचा कट ऑफ असणार आहे सर्वसाधारणसाठी. ओके. 146 मार्कांचा कट ऑफ राहील. त्याच्यानंतरनं महिलांसाठी 49 जागा आहेत. महिलांसाठी 49 जागा आहेत. तर बघा महिलांसाठी ओके, हे 2-2 दिसतील. ठीक आहे, हरकत नाही. एक 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 शोधायला लागेल मला. तर हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49. 134 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. 134 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. 134 मार्क फिमेलसाठीचा. फिमेलसाठीचा कट ऑफ राहील. त्याच्यानंतर ना पुढे बघा 7 खेळाडू आहेत त्याच्यामध्ये. तर बघा एस पीचे जे कॅन्डिडेट असतील, 1, 2, इतर ह्याच्यात किती आहे? 3, 4, 5, 6, वरचेही असतील आता 7 झाले. तर 114 मार्कांचा कट ऑफ. 114 मार्कांचा कट ऑफ स्पोर्ट्ससाठीचा. 114 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. अं, पदवीधर अंशकालीनसाठी आता हे जर सीट आहे ती माजी सैनिकसाठी 21 सीट्स आहेत त्या एक्स सर्व्हिसमॅनसाठी. तर मला वाटत नाही एक्स सर्व्हिसमॅन आहे त्याच्यात, या यादीमध्ये आहेत म्हणून. तर त्या जागा खाली राहतात. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. पदवीधर अंशकालीनच्या 15 सीट्स आहेत. पदवीधर अंशकालीनच्या पीईटीच्या 15 सीट्स आहेत. तर पीईटीच्याही कॅन्डिडेट नाही आहे तिथे. बघा तुम्ही जर बघितलं तर पार्ट टाइम ग्रॅज्युएटचेही कॅन्डिडेट नाही, तर ओपन सर्वसाधारणच्या म्हणजे सर्वसाधारणच्या जागा वाढतात त्यात. ओके, तर ह्या जागा वाढतील इथे. तर याच्यामुळे तर 146चा कट ऑफ जो होता आपण मगाशी बघितला होता, 146 मार्कांचा मगाशी कट ऑफ बघितला होता इथे, बहुतेक हे कॅन्डिडेट होते कोणीतरी. ओके, तर इथं काय होईल की अजून 15 कॅन्डिडेट वाढतील. आता मला परत 15 आणि 25 असे कॅन्डिडेट ऍड करून मला करायला लागेल, म्हणजे 40 कॅन्डिडेट. त्याच्यानंतर रोजंदारी मजदूरमध्ये जरी असतील तर अजून कट ऑफ कट म्हणजे या 25 प्लस 15 40 आणि याच्यातून 10 जागा जरी आल्या तरी किती होतात की 25 प्लस 15 प्लस 10. रोजंदारी मजुरी एकच दिसत आहे इथे. तुम्ही पाहाल इथे तर काय की रोजंदारी मजुरी कॅन्डिडेट नाही आहेत. तर त्याही जागा वाढतील. इथे 10-12 जागा वाढू शकतात. तर टोटल 50 एक जागा होतील सर्वसाधारणच्या. 25 प्लस 50. अच्छा, 25 जागा वाढून 50 टोटल जागा होतील याच्या सर्वसाधारणच्या. त्यामुळे कट ऑफ 50 जागांसाठी सांगेल मी टोटल. तर बघा 50 जागांसाठीच कट ऑफ सांगेल डायरेक्टली. 50 कॅल्क्युलेट करून तुम्हाला कट ऑफ सांगेल. तर ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12,
13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. याच्यापेक्षा खालीच 141 पर्यंत कट ऑफ राहील तुमचा. 141 कट ऑफ राहणार आहे. ओके. 141 झालेला आहे. त्याच्यानंतर बघा प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तचं सांगेल मी. तर याच्यामध्येच पाहाल तुम्ही प्रकल्पग्रस्तसाठी सांगेल. आता कॅन्डिडेट असले पाहिजे त्याच्यामध्ये. पी साठी आहेत कॅन्डिडेट आहेत. तर टोटल प्रकल्पग्रस्त 60 कॅन्डिडेट आहेत. तर पी साठी 7 1 1 पीटी साठी एक दिसलेला आहे तिथं कॅन्डिडेट आहेत एक. एक तर दिसत आहे. पण हे आता चुकून झालंय की माहिती नाही. ठीक आहे. एक 2 जेवढे आहेत ब्रिटिशचे ते सगळे सिलेक्टेड आहेत. एवढं लक्षात ठेवा की सगळे सिलेक्टेड आहेत. काळजी करायची गरज नाही. जेवढे असतील तेवढे सिलेक्टेड आहेत. होमगार्डसाठी 7 आहेत. एक 2 3 4 5 6 7 128 मार्कांचा कट ऑफ. 128 मार्क होमगार्ड. 128 मार्क होमगार्ड. ओके. तर हे कट ऑफ होते दोन्ही पालघर आणि ठाण्यासाठीचे कट ऑफ सांगितलेले आहे तुम्हाला मी. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.